ग्रीन कलर आहे ग्रीन. ह्याच्यात ना मी हिरवे मूग भिजवलेले आणि थोडासा आटा घातला म्हणजे गव्हाचं पीठ, मिरची, कोथिंबीर, जिरं आणि थोडंसं मीठ घालून मिक्सरला फिरवून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने ना थोडंसं आपण चिला बनवतो ना तशा पद्धतीने असं पातळ शिजवून घेतले. आता यामध्ये तुम्ही कांदा पण घालू शकता, पण कांद्याचं मग ते कुरकुरीत बनवता येत नाही मग त्याच्यामुळे. आणि एका डब्यात घातला पेरू, त्याच्यात मी घालते चिला. तेल टाकलं. ओ चालू बघा, बॉटल पण ग्रीन आहे. हाय हॅलो नमस्ते. मिसेस फौजलच्या आणखीन एका छोट्याशा नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर तुम्ही या आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, ग्रीन कलर डे होता आधीच्या स्कूलमध्ये आणि त्याच्यासाठी मी पियर बनवलं होतं. तर तो जर ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा. आता हा जो पार्ट आहे ना मी त्या ब्लॉगमध्ये ॲड केला नव्हता, कारण तो व्लॉग खूप मोठा होता त्यामुळे मग. आणि आता मग मी हे याच व्लॉगमध्ये ॲड करते. तर ना त्याच्यासाठी ग्रीन डे सेलिब्रेशन होतं, त्यामुळे मग ग्रीन कलरचंच फूड द्यायचं होतं. तर मी आधी तर ठरवलं होतं की सिंपल भेंडीची भाजी आणि चपाती देईन, पण भेंडीच नव्हती तर काल बनवली. त्याच्यामुळे मग आज म्हणलं की थोडंसं चला वेगळं काहीतरी देऊया. रोज तर भेंडी चपातीच किंवा भाजी चपातीच असते. तर त्यामुळे मग आता मी मुगाचा चिला बनवला, त्याच्यानंतर पेरू दिला आणि आता मी घेऊन आले आधीला स्कूलमध्ये. तर बघू शकताय सगळे कोण कोण मँगो बनलं होतं, कोण ग्रेप्स बनलं होतं, कोणी गोबी बनलं होतं, कोणी झाड बनलं होतं. खूप छान छान क्यूट दिसत होती मुलं. शिमला मिरची, भेंडी. आरटीओ ऑफिसला खूप महत्त्वाचं काम करायचं आहे, तर ते 1-2 महिन्यापासून आता पेंडिंग राहिलं होतं. गाडी घेतल्यापासून करायचं म्हणत होतं, पण टाईमच भेटत नव्हता. आज फायनली लागलाय मुहूर्त. आता आम्ही निघाले. फौजी गेले ड्युटीला. 1 वाजता ड्युटी संपणार होती आणि फौजी येणार आहेत आता. चला आधीला घेतलं. तर चला आता लायसनचं काम करायचं होतं, त्यामुळे चला आता हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही 12:50 वाट बघतोय फौजींची. 1 वाजता ड्युटी संपणार होती आणि फौजी आले 1:45 वाजता. वाट बघून खरंच अक्षरशः कंटाळा येऊन गेला होता. तर वातावरण बघू शकताय कसलं आभाळ आलं, एकदम ना काळं किट्टे ढग झालेत आणि आता पाऊस कधी पण येऊ शकतो. तर आता एक तुम्हाला गोष्ट दाखवायची आहे की तुम्हाला जे समोर महामाया मार्बल अँड टाईल्स दिसते ना, तिथं बघा मंदिर खूप छान आहेत आणि हे बघून मला खूप छान वाटले. पण आता घेऊन काही कामाचे नाही, त्यामुळे मग नुसतं बघूनच समाधानी राहायचं आहे. तर चला आता आम्ही पोहोचलोय RTO ऑफिसमध्ये. हे आहे RTO ऑफिस अंबिकापूर छत्तीसगडमधलं. तर थोडंसं काम आहे लायसनचं, ते करणार होतो. 2 वाजता आलेलो. 2:15 वाजून गेले. 3:20 झालं आत्ता झालंय. बघितलं तर एक बायोमेट्रिक घ्यायची होती. तर आता 3:30 वाजलेत आणि धावत पळत घरी जायला लागणार आहे, कारण ना खूप फास्ट, कारण फौजींची परत 5 वाजता ड्युटी होती. त्यामुळे मग जेवण वगैरे करून त्यांना परत यायचं होतं कॅम्पमध्ये. आणि इथे ना वन विभागाचं कार्यालय आहे आणि इथं सगळं फॉरेस्ट डिपार्टमेंटचं आहे हे सगळं. आणि बघू शकता म्हणलं की तुमच्यासोबत थोडंसं छत्तीसगडची एक सिटी किंवा एक छोटीसं शहर जे आहे ना ते कसं आहे, तर बऱ्यापैकी डेव्हलप होतं आहे आता ना छत्तीसगड. म्हणजे बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं आहे आणि अंबिकापूर एक उभरती म्हणजे सिटी म्हणून ओळखली जाते आणि खूप छान आहे. फॅसिलिटीज पण छान आहेत आणि बऱ्यापैकी सुधारलेलं शहर आहे. आणि ना खूप मस्त वाटतं. इकडं आलं की थोडंसं जंगल एरिया वगैरे आहे ना, त्यामुळे भारी वाटलं. पण RTO ऑफिसमध्ये खूप डोकेदुखी झाली होती, कारण ना 2 ते 3:30 पर्यंत तर अक्षरशः बसलो होतो आणि ना कामच करत नव्हते लवकर. तर त्यामध्ये त्यांचा ब्रेक होता, लंच ब्रेक. त्याच्यानंतर मग लंच ब्रेकमधून आल्यानंतर पण त्यांचा असंच टाईमपास चाललेला. थोडंसं मग झालं काम झालं आणि आता आम्ही घरी निघालो आहे. तर जाताना दळण पण घेऊन जायचं होतं आणि मग चला जातोय घरी. तर माझा थोडासा आवाज
तुम्हाला वेगळा येत असेल, कारण तब्येत ठीक नाही 2 दिवस झालं, म्हणून मग मी कालच्या ब्लॉगमध्ये पण व्हॉईस दिला नव्हता अजिबात. म्हणजे ना काल तर एवढी खराब होती की बोलता म्हणजे असं एकदम हे होत होतं, ताप पण आलेला थोडासा. त्यामुळं मग आहे असा मी थोडंसं म्हणजे काय म्हणतात त्याला कॅप्शन्स टाकून मग मी तो व्लॉग अपलोड केला. कारण शुक्रवार आणि शनिवारवर असं मी ठरवलं होतं की 3 दिवस सलग व्हिडिओ अपलोड करायचे, पण झालेच नव्हते. म्हटलं की काल संडे होता तर काल तर व्हिडिओ केलाच पाहिजे. त्यामुळे मग तसाच मी अपलोड केला. आणि त्याच्यानंतर मग आजचा पण ब्लॉग म्हटलं की थोडंसं मी व्हॉईस ओव्हर देते. आज थोडीशी ठीक आहे तब्येत, म्हणलं की आणि अपलोड करते. तर बघू शकता छत्तीसगडमध्ये खूप ग्रीनरी आहे, झाडं भरपूर आहेत, जंगल एरिया असल्यामुळे खूप छान असं वाटतं इकडे. आणि थोडंसं मी आधी पण आम्ही छत्तीसगडमध्ये राहिलो होतो एक 5-6 महिने, पण आता जास्त दिवसासाठी आलो आहे. त्यामुळे ना अजून छत्तीसगड थोडंसं बऱ्यापैकी एक्सप्लोर करूया. तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अजून छान छान ब्लॉग तुम्हाला इथले जी पण लोकल जे फूड असेल किंवा बाकी अजून गोष्टी असतील तर त्या नक्कीच तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि अजून छान छान ब्लॉग्स बघायला मिळणार आहे. तर ना हा एरिया थोडासा इथे स्कूल वगैरे आहे ना, त्यामुळे गजबजलेला आहे, म्हणजे गाड्या वगैरे भरपूर दिसत आहेत तुम्हाला. तर ज्या एरियामध्ये आपण गेलो होतो ना म्हणजे आधी, तर RTO ऑफिस साईडला तिथे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं वगैरे आहे ना, तिथं जास्त गर्दी नव्हती. तर हे आहे हॉली क्रॉस स्कूल. इथे प्री प्रायमरी जे क्लासेस असतात म्हणजे 4th पर्यंतचे, नर्सरी ते, आणि की इन्स्टिट्यूट आहे, बाकीचं अजून काय काय आहे तिथे आहे. आणि आपण याआधी बघितलेलं ना जे आयुषचं स्कूल आहे, आता आम्ही रूम शिफ्ट केली तिथे जवळच आहे ते. याआधी तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओमध्ये किंवा रीलमध्ये बघितलं असेल, ते सेकंडरी स्कूल आहे, म्हणजे 5th to 12th त्या स्कूलमध्ये भरतात, म्हणजे क्लासेस होतात. आणि हे ते प्री प्रायमरी असतं. तर हा व्हिडिओ करण्याचं मेन कारण हेच आहे की हा एवढा गजबजलेला एरिया आणि इथे ना प्रेस्टिजियस असे 3 स्कूल आहेत. एक तर आधीच आहे दशमेश पब्लिक, त्याच्यानंतर मग आयुष्य, हे 2 स्कूल आहेत. तर तरी पण ना रस्ता खूप खूप खराब आहे आणि रोज काही ना काही इथं होत असतं. तर चला आता आम्ही निघालो घरी. आणि आता घरी जातो, थोडंसं जेवण वगैरे करतो, नंतर फौजींना जायचं आहे ड्युटीला. त्याच्यानंतर आणि आता इथे बघा हा जो पॉईंट आहे ना, तुम्हाला पुढून स्कूटी ह्या लेडीज घेऊन येत आहेत, इथंच माझा ॲक्सिडेंट झालेला. आणि चला आता इथून वरती म्हणजे लेफ्टला जायचं, तिकडे आहे आमचं रूम आणि आयुष्य स्कूल. चला आता हा व्लॉग मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.